खरं तर रोजगार निर्मिती हा जो विषय आहे तो निर्माण करताना कुठल्या अडचणी ना सरकारला देखील सामोरं जावं लागतं रोजगार निर्मितीमध्ये. असं आहे की दोन गोष्ट झाली जी आपल्याकडे कानून आहे आणि त्यामध्ये लोकांना परमानंट एम्प्लॉई नको, ते बदलीवर किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एम्प्लॉई घेता. हा एक मोठी प्रॉब्लेम आहे. एम्प्लॉई त्याने हवा आहे पण ते परमानंट घेत नाही. त्याने असं मनामध्ये आहे की एक वेळा परमानंट घेतला तर ते नक्की पुढे ते काय काय क्लेम करतील, काम करणार नाही, असा त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. एक. दोन, आपल्याकडे आपले जो महाराष्ट्राचे जे मुलामुली आहे त्याने जोपर्यंत लेबरचा सन्मान आपण देत नाही तोपर्यंत त्याने सर्व काम करायचं नाही आहे. तर बाहेरून मुलामुली येऊन आणि त्यामध्ये आपलं दुर्भाग्य असं आहे की काही बांगलादेशी आणि रोहिंग्या पण घुसता. बरोबर. सर्व ठिकाणी येऊन हे जॉब घेता. आपण बघू शकता की ते आपलं रिपेरिंगचं काम, प्लंबिंगचं काम, हेअर कटिंगचं काम, इलेक्ट्रिशियनचं काम, ड्रायव्हरिंगचं काम, सप्लायचं काम, त्यामध्ये जास्त मुले कोणी आणलेलं आहे, कुठून आणलेलं आहे, त्यामध्ये घुसखोर पण आहे. तर हा एक मोठी प्रॉब्लेम आहे. आणि चीप लेबर आहेत ते. चीप लेबर आहे. पण ते असं आपण समजू शकता की ते काय आपण पूर्वीपासून भारत सोने की चिडिया म्हणून ओळख भारताची. पण सोने की चिडिया म्हणजे कृषीप्रधान देश पण होता. पण हा मध्ये विरोधाभास आहे. कृषीप्रधान देश होऊन आपण काय कृषी विकत नव्हते. आपण कृषी कधी विकायची नको. आपल्या कृषी हा मंदिरचे हिस्सा, हा धर्मशालाचा हिस्सा, गोशालाचा हिस्सा आणि नंतर आपल्या घरासाठी आपण कृषी जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट होता ते ठेवायच्या सालभरसाठी आणि कृषी कधी विकायच्या. तरी पण भारत विश्वगुरू होता. भारताच्या विश्वचे फार एक्सपोर्ट करत होते. तो कारण काय? तो कारण असं आहे की माननीय सुरेशजी सोनीने कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं आमच्या RSSचे की कारण असा होता की त्यावेळी प्रत्येक घरामध्ये फॅक्टरी असती. कोणी घरामध्ये एकही मुली किंवा आई अशी नको की ते कोणा काय करायचं नाही. काय घरगंटीवर काम करत आहे किंवा कपडा बनवत आहे किंवा बर्तन तयार करत आहे, काय काम करायचं. हा परत करावा लागेल. आपल्याकडे मोठी पॉप्युलेशन आहे पण जोपर्यंत प्रत्येक घरामध्ये काही कौशल्य नाही आहे तोपर्यंत त्याच्या प्रॉडक्ट उपयोगामध्ये येणार नाही. एक वेळा ते झाला तर आपले फार काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.